साधारण 1 तास पीठ भिजून झालं आहे. तर आता या पिठाचे म्हणजे चकलीचं जे भाजणीचं पीठ आहे ते छोटे छोटे गोळे घेऊन सोऱ्यात घालून आपण चकली करून घ्यायची आहे. थोडं मळून घ्यायचं छोटा गोळा आणि सोऱ्याला तेल लावलेलं आहे आतमध्ये अगोदर. त्यानंतर हा पिठाचा गोळा आपण सोऱ्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा छान चकल्या काढून घ्यायच्या आहे सोऱ्याने. किती छान काटे आले आहे बघा चकलीला. हे बघा, अशा स्टीलच्या ताटात किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर चकल्या काढून घ्यायच्या आणि मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर तळण्यासाठी घ्यायच्या आहे. सर्वप्रथम चकल्या तळायला टाकताना मध्यम गॅस ठेवायचा.